आज मी खूप दिवसानंतर बेसन बनवणार आहे. त्यासाठी बेसन घेतलेलं आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, कढीपत्ता. कढईमध्ये तेल घालून घेते. तेल तापत आहे तोपर्यंत मी बेसन पिठामध्ये पाणी मिक्स करून घेते. पाणी मिक्स केल्यामुळे गाठी होत नाहीत. पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पूर्ण गाठी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तेल तापलेलं आहे. मोहरी टाकून घेते. जिरे, कांदा, लसूण ठेचून घेते. लसूण टाकते. हे पूर्ण टाकून घेते. अर्धा चमचा हळद, मीठ. सगळं माझं सामान तळून झालेलं आहे. तर हे बॅटर त्याच्यामध्ये घालते. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर पूर्ण मिक्स झालेलं आहे. मी खूप दिवसानंतर बनवलेलं आहे बेसन. आमच्या घरी सगळ्यांना बेसन आवडतं. जास्त पातळ नाही. अजून ह्याला शिजायचं आहे. तर वरच्या गॅसवर मी शिजायला ठेवलेलं आहे बेसन. तर खाली मी पापड्या भाजून घेते. आईने पाठवलेल्या आहेत ज्वारीच्या पापड्या. तर मी भाजून घेते. पापड्या पण भाजून झालेले आहेत. तर आता मी शेंगदाणे घेते भाजायला. बेसन पण तयार झालेलं आहे. गॅस बंद करते. घेतलेले आहेत. भात आलेले आहेत. तर आता जेवायला घेते. काही कडक शेंगदाणे भाजलेले आहेत. भाकरी, ओला कांदा, ज्वारीची पापडी आणि बेसन. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.